नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वीची महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया ही जी कविता आहे त्याचा काही भाग आपण अभ्यासला होता आणि राहिलेला भाग आज आपण आजच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत। की आपण पाहिलं की महाराष्ट्रावर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती तेव्हा मराठी माणसाला, मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी या काव्याची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते। की आपण मागच्या तासाला काही भाग पाहिला होता, तर एकदा पहिल्यापासून पाहूया। की सुरुवातीला आपण कविता बघूया आणि त्याचा भावार्थ मग एक एक कडवं पाहूया। कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया। कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया। महाराष्ट्र मंदिरा फुडती, पाजळे याशीची ज्योती। सुवर्णधरा खालती, नील अंबल भरले वरती। गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारती। तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया। ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची। घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची। संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची। स्मरून धुरंधर त्या शिवराया, महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया। पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे। साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे। पर्वत उलथून यत्न्याचे, साधू या खंडकित्याचे। या सत्यास्तव मैदानी शिंक फुंकाया, महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया। धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषा जी महाराष्ट्राची। पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची। घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची। उपकार फेडून जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया। की हा जो पोवाडा आहे अण्णाभाऊ साठेंचा, की वीर रसाने युक्त असलेलं काव्य, की त्याला आपण म्हणतो पोवाडा। तर पहिला आपण बघूया, पहिला भाग पाहिलेला आहे की कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया। की कंबर बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे मनाशी, घाव म्हणजे प्रहार, काया म्हणजे शरीर। की कंबर कसून तयार हो, दृढ निश्चय कर, घाव झेलायला तयार हो आणि या महाराष्ट्रासाठी आपला जीव कुर्बान कर। महाराष्ट्र मंदिरा पुढती, पाजळे याशीची ज्योती। सुवर्ण धरा खालती, नील अंबर भरले वरती। गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारती। की या महाराष्ट्र रूपी मंदिरापुढे यशाची ज्योत जळत आहे। सोन्याची धरणी खाली आणि वरती निळे आकाश भरले आहे। सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत। या भूमीला या रती महारथी देशभक्तांनी सजवले आहे। या महाराष्ट्राच्या चरणाशी अरबी समुद्र सुद्धा वंदन करतो। तर अशा या महाराष्ट्रावरून तू आपला जीव कुर्बान कर, आपलं काया जी आहे ती ओवाळून टाक, असं इथं कवीला म्हणायचं आहे। ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची। घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची। संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची। की ही जी मातृभूमी आहे ती धैर्यवंतांची आहे। या महाराष्ट्राच्या भूमीला वीर असे राजकर्ते सुद्धा लाभलेले आहेत। की कष्टाने घाम गाळून हिचे आपण रक्षण केलेले आहे। शेतकऱ्याच्या खुरप्याची, दोरेची ही भूमी आहे। त्याचप्रमाणे संतांची, शाहिराची सुद्धा ही भूमी आहे। आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अधिराज्य निर्माण केले त्या अशा शिवरायाचे कर्तृत्व आठवून त्या प्राणप्रिय अशा महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती दे, आपला जीव त्याच्यावरती कुर्बान कर, असं इथं कवीला म्हणायचं आहे। पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे। साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे। पर्वत उलटून यत्न्याचे, साधू या खंडकित्याचे। या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया। की संयुक्त महाराष्ट्राचे जे पर्व आहे ते आजपासून सुरू झाले आहे आणि
या संयुक्त महाराष्ट्राचे जे स्वप्न आहे, या अखंड महाराष्ट्राचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी, साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून खरोखर सज्ज झालो आहोत. की कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, साचे म्हणजे खरे, यत्न म्हणजे प्रयत्न. की आम्ही ह्या अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी करण्याची आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. हातामध्ये कंकण बांधून आम्ही सज्ज झालो आहोत. की प्रयत्नांचे पर्वत उलथून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून महाराष्ट्राचे खंड जोडून तो अखंड आपण राखूया. आणि या सत्यासाठी आपण मैदानामध्ये संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकूया असं इथं कवीला म्हणायचं आहे. की त्यासाठी या महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती दे. धर ध्वज कराय ऐक्याची, मनीषाची महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया. की महाराष्ट्राच्या इच्छेसाठी, मनीषा म्हणजे इच्छा, महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात झेंडा घे, हिमतीने जिद्दीने पोलादाची कणखर अशी पावले टाक. महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी स्वतः स्वातंत्र्याची शपथ घे. या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो आणि या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक. आपलं स्वतःचं बलिदान दे, प्राणाची आहुती दे. तर या कवितेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला, मराठी माणसाला जागृत करण्यासाठी महाराष्ट्राची थोरवी गाणारं हे गीत किंवा कवन लिहिलं आहे. त्यांनी या गीतातून महाराष्ट्राची थोरवी इथं गायलेली आपल्याला पाहायला मिळते. तर या कवितेचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला कवितेमध्ये सुद्धा विचारले जातात. की काव्यसौंदर्य किंवा अभिव्यक्ती हे सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे. आता हे जो व्याकरणाचा भाग आहे तो एका तासाला आपण घेऊया. आता जो पुढचा जो पाठ आहे त्या पाठाला एक थोडीशी सुरुवात करूया आणि मग राहिलेला जो पाठ आहे तो पुढच्या तासाला आपण बघूया. की पाठाचं नाव आहे थोडं भारनियमन करूया. की याच्या लेखिका आहेत मंगला गोडबोले. की या लेखिकेचा आधी आपण परिचय करून घेऊया आणि मग या पाठातून काय नेमकं सांगितलेलं आहे ते इथं आपण विचार करणार आहोत. तर मंगला गोडबोले ह्या एक प्रसिद्ध लेखिका आहेत. त्याचप्रमाणे त्यांची अशी घर, अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, आवावरचे थेंब, सोबत, भलबुरं, आरंभ इत्यादी त्यांचे लघु कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे गोंधळ ही कादंबरी, त्यानंतर नीरू आणि नेहा हे त्यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहे. की या पाठामध्ये लेखिकेने की आपल्याला वरून जरी हा गमतीदार असलेला लेख वाटत असला तरी अंतर्मनातून विचार करायला होणारा असा हा लेख आहे. की आपण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कसा करतो आणि त्या अतिरेकामुळे कशा प्रकारे फजिती होते किंवा एक प्रकारचा विनोद तिथे निर्माण होतो यावर लेखिकेने या पाठातून प्रकाश टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा जो पाठ आहे तो त्यांच्या जो शुभेच्छा नावाचा ललित लेखसंग्रह आहे त्या ललित लेखसंग्रहातून हा लेख आपल्याला अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे. तर आपण सुरुवातीला प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. गोऱ्या साहेबांच्या आणि त्यांच्या भाषेच्या प्रभावाखाली, दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार आणि गोष्टीची अंमळ जास्तच मृदा उमटली. ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी थँक्यू प्लीजचा जप करतात, त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारासारखे धसमुसळे नसतात. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. यासारखे गुण नेहमी गायले गेले. त्यामुळं थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे. असं काही काळ वाटून गेलं. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. त्याला थँक्यू दिलेस का पण, तुला किती थँक्यू केलं तरी कमीच. अशी वाक्य हौसेनं बोलण्याचा तो काळ होता. पण ते कुणी, कुणाचे, कितीदा मानावेत याला काही सुमार अति झाल्याने
अस्थानी झाल्याने, कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात. हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही की आपल्याकडे की 150 वर्ष जे इंग्रजांनी राज्य केलं, की ह्या इंग्रजांच्या संस्कृतीचा, भाषेचा, अगदी जवळ सगळ्याच गोष्टीचा जवळपास आपल्या जर्मन्सावरती किंवा लोकांवरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. की अगदी आपण त्यांचं बऱ्याच गोष्टीमध्ये अनुकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच गोष्टीमध्ये आपण अनुकरण केलेलं आहे. की अगदी त्यांची भाषा असेल, राहणीमान असेल, त्यांचं खाणं पिणं असेल, या अगदी बोलणं असेल, रीतिरिवाज असतील, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या संस्कृतीवरती झालेला पाहायला मिळतो आणि तो आज तागायत टिकून आहे. की याच्यातून मात्र काय होतं, गफलत होते की नेमकं बाबा हे शिष्टाचार जे आहेत, हे जे इंग्रजांचे शिष्टाचार, की पहिले इंग्रज लोक कशी की त्यांच्याकडे शिष्टाचार फार, की एखादं काय व्यवहार असेल तर ते त्यांच्याकडे थँक्यू म्हणजे आभारी आहे, आभारी हे त्यांचं जे शब्द आहे थँक्यू म्हणायचा, की काय झालं तर ते थँक्यू म्हणायचे. अगदी वाकून शिष्टाचार पाळून थँक्यूचा वापर म्हणायचे. साधं एक लेखिका म्हणते थोडंसं घोटभर पेय दिलं तर ते फार मोठ्यानं थँक्यू म्हणजे हातभर थँक्यू म्हणजे सुरात आहे थँक्यू म्हणायचे. म्हणजे यासारखे गुण आपल्याकडे राहिलेले आहेत की ते इंग्रज असे शिष्टाचारी होते किंवा त्यांच्याकडे असा शिष्टाचार केला जातो, हे वारंवार आपण ऐकतो. परंतु त्यामुळं थँक्यू म्हणता येणं म्हणजे सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे. म्हणजे थँक्यू म्हणणं म्हणजे त्या माणसावर किती सुसंस्कृतपणा झालेला आहे किंवा तो माणूस किती सुसंस्कृत आहे हे तिथं फार महत्त्वाचं असं त्या काळी वाटत होतं. की बरीच वाक्य मग ऐकायला मिळायची की तू कसली ग थँक्यू, मीच तुझी थँक्यू, त्याला थँक्यू दिलेस का, पण तुला किती थँक्यू केलं तरी कमी, म्हणजे अशा हौशी जी वाक्य आहेत ती कानावरती सातत्याने पडायची. परंतु ह्या जो थँक्यू शब्दप्रयोग आहे ते आपण कुणी मानायचे, नेमकं कुणाचे मानायचे आणि किती वेळा मानायचे, यालाही काहीतरी सुमार असतो, काहीतरी मर्यादा असतात. म्हणजे त्या गोष्टी अति झाल्या आणि तो थँक्यू जो शब्दप्रयोग आहे म्हणजे तिथं गरज नसताना तुम्ही जर वापरला तर ते शब्द खोटे वाटायला लागतात, कृत्रिम वाटायला लागतात आणि मग हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे आपण जो आभार म्हणतो तो नेमकं कुणी मानायचा, कुणाचा मानायचा. जर आपले जवळचे मित्र असतात, आपले नातेवाईक असतात, तर एखाद्या गोष्टीचं जर आपण त्यांच्यासारखं वारंवार थँक्यू थँक्यू म्हटलं तर त्यांच्यामधलं जे जिव्हाळ्याचं नातं आहे, आपुलकीचं नातं आहे, ते कुठं कमी झालेलं आपल्याला पाहायला जाणवतं आणि ही आपुलकी आपल्याला कमी झालेली जाणवते आणि मग हे सगळं कृत्रिम वरवरचं आहे असं वाटायला लागतं. मग लेखिकेला तेच म्हणायचं की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्या गोष्टी सगळ्या खोट्या असतात किंवा वरवरच्या आहेत असं वाटायला सुरुवात होतं. आणि लेखिकेने ह्याच पाठामध्ये पूर्ण अतिशय गमतीशीर पद्धतीनं हा विचार इथं मांडलेला आहे. तर पुढचा पाठ तुम्ही वाचायचा आहे आणि त्याचबरोबर आपण जो आधी कविता घेतलेली आहे महाराष्ट्राहून टाकोवळण काया, याचा आधीचा भाग आपल्या आधीच्या तासाला झालेला होता की त्यामुळे आपण थोडासा पुढचा पाठ थोडासा घेतलेला आहे आणि याचा स्वाध्याय जो आहे तुम्ही सोडवायचा आहे तुमच्या वहीमध्ये आणि सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. तर आज इथंच थांबूया की धन्यवाद.